दरम्यान पुणे हिट अँड रन प्रकरणातल्या आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरेंनी केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या विनिता देशमुख यांनी केला होता। सोशल मीडियातही टिंगरेंनी आरोपींना मदत केल्याचं व्हायरल झालं होतं। याबद्दल आता टिंगरेंनी स्पष्टीकरण दिलंय। विशाल अग्रवाल यांचा फोन आल्यानं आपण पोलीस ठाण्यात गेलो, पण पोलिसांवर कुठलाही दबाव टाकला नाही असं स्पष्टीकरण टिंगरेंनी दिलंय। सुनील टिंगरे जे अजित पवार गटाचे एनसीपी मधले आहेत, ते त्यांना वाचवण्यासाठी ह्या येरवडा पोलीस स्टेशनमध्ये आले आणि जे मी न्यूज वाचते की त्यांना बिर्याणी किंवा पिझ्झा बर्गर सगळं खायला लावलं त्या 17 वर्षाच्या मुलाला, हे म्हणजे याचा अर्थ असं होतं की तुमच्याकडे पैसा आहे तर तुम्ही काहीही विकत घेऊ शकता। म्हणजे एक पॉलिटिकल लीडर पण विकत घेऊ शकता, जे MLA आहेत, तुम्ही पोलीस विकत घेऊ शकता, तुम्ही कोर्ट विकत घेऊ शकतात। मग ह्याचा अर्थ काय राहिला? मी सुद्धा त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला गेलो, पूर्ण घटनाक्रम त्यांच्याकडनं माहिती केला। त्यांनी त्या ठिकाणी मला माहिती दिली की ह्या ॲक्सिडेंटमध्ये 2 युवकांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि ती जी कार आहे ती कार तो लहान मुलगा चालवत होता आणि तशी एव्हिडन्स त्यांना किंवा प्रत्यक्षदर्शींनी त्यांना माहिती दिली होती। तर अशा या केसमध्ये आपल्याला गुन्हा दाखल करावा लागेल असं त्यांनी मला याची पूर्ण माहिती दिली। त्यानंतर मी त्यांना म्हणलो कायदेशीर जे काय कारवाई आहे आपण त्या ठिकाणी करावी आणि एवढे बोलून मी त्या कुटुंबियाच्या व्यक्तींनाही सांगितलं ही सिरियस बाब आहे आणि याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला कायद्याच्या हिशोबाने पुढे जावं लागेल आणि त्यांना हे सांगून त्याच्यावरती साहेबांना सांगितलं की आपण या ठिकाणी गुन्हा दाखल आपल्या पद्धतीने करावा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।